नमस्कार मंडळी. आज जाणून घेऊया गिफ्ट डीड म्हणजे बक्षीसपत्राविषयी. याविषयी पण आपल्या मनात अनेक शंका असतात. म्हणजे नवऱ्याच्या मालकीची प्रॉपर्टी आहे, मग त्याच्यामध्ये बायकोचं नाव घालायचंय. मग मी खूपदा असा प्रश्न लोकांच्याकडनं ऐकते की मला माझ्या बायकोचं नाव घालायचंय किंवा मला माझ्या मुलाचं नाव घालायचंय, काय करू? सोसायटीला अर्ज देऊ का? शेअर सर्टिफिकेटवर नाव घालायचंय, काय करायचं? तर एक लक्षात घ्या, नाव घालायचं म्हणजे मी मालक आहे आणि मग मला माझ्या प्रॉपर्टीमध्ये कोणाला तरी हिस्सा द्यायचा आहे, तर माझी प्रॉपर्टी मी वाटेल ते करेन. अशा पद्धतीनं ह्या गोष्टी होत नसतात. एखाद्या प्रॉपर्टीमध्ये दुसऱ्या व्यक्तीला मालकी हक्क आपल्याला द्यायचा आहे. तो मालकी हक्क देण्याचे आपल्याकडे काही कायदे आहेत, त्याच्यासाठी आपल्याकडे काही टेक्निकॅलिटीज सांगितलेल्या आहेत आणि त्या टेक्निकॅलिटीज पूर्ण केल्या तरच अशा पद्धतीचा मालकी हक्क हा व्यवस्थित तब्दील होतो. उगाचच मला घालायचंय, मग आता काय, तर मी सोसायटीला पत्र दिलं आणि मग झाली, मी गिफ्ट करून टाकलं, असं चालत नाही. तर चला जाणून घेऊया की नक्की गिफ्ट डीड म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं करायचं. तर सगळ्यात पहिली गोष्ट गिफ्ट डीड. गिफ्ट म्हणजे एक आपण भेट देतोय ना, तर आपण जेव्हा भेट देत असतो त्यावेळी ती भेट असते. आपल्याकडे हल्ली रिटर्न गिफ्ट नावाची एक कन्सेप्ट आहे. वाढदिवसाला वगैरे आपण भेट दिल्यानंतर रिटर्न गिफ्ट दिली जाते, तर तशी रिटर्न गिफ्ट इथे अपेक्षित नाही. म्हणजे आपण जेव्हा खरेदी खत करतो, मी माझी प्रॉपर्टी विकते, माझी एक काहीतरी प्रॉपर्टी आहे, मी ती 1,00,000 रुपयांना विकली, तर 1,00,000 रुपये हा माझा मोबदला आहे. तसंच गिफ्ट डीड मध्ये आपली ही जी काही बक्षीसपत्र आहे, या बक्षीसपत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं रिटर्न गिफ्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचं कन्सिडरेशन असत नाही. ती इसेन्शियली गरजेने ते गिफ्ट डीड असलं पाहिजे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा उलट मोबदला आपण त्याच्यामध्ये स्वीकारत नाही. मग आता मोबदला नाही स्वीकारत आहे, पण एखादी अट घालता येईल का, एखादी कंडिशन घालता येईल का? तर येस, एखादी कंडिशन घालता येऊ शकते असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. मात्र कंडिशन, कुठली कंडिशन घालायची? उदाहरणार्थ, मी माझी प्रॉपर्टी गिफ्ट करते मिस्टर ए ला आणि त्याच्यामध्ये मी कंडिशन काय घातली, तर मिस्टर ए नी 1 तासामध्ये 100 किलोमीटर पळायचं. तो जर का नाही पळला 100 किलोमीटर तर हे गिफ्ट डीड कॅन्सल होणार. अशा पद्धतीच्या ज्या कंडिशन्स आहेत ना, की ज्या कंडिशन्स आयुष्यात कधी फुलफिलच होणार नाहीत, अशा पद्धतीच्या कंडिशन्स म्हणजे कंडिशनल गिफ्ट नाही. कंडिशन्स तुम्ही कुठल्या घालताय, तो तुम्ही गिफ्ट का देताय, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे आणि तुम्ही कंडिशन कुठली घालताय, या सगळ्यावरती अवलंबून ठरणार आहे की गिफ्ट डीड ही कंडिशनल होईल का नाही होईल. मोस्ट ऑफ द टाइम कंडिशनल गिफ्ट हा जो काही विषय येतो तो वृद्धांच्या बाबत येतो. वृद्धांच्या बाबत म्हणजे काय, की एखादा वृद्ध आहे, त्याची देखभाल करणारं कोणी नाहीये आणि मग त्याची प्रॉपर्टी आहे, तर तो त्याची प्रॉपर्टी कोणाला तरी गिफ्ट देतो, अशा समजुतीखाली किंवा अशा इच्छेने की ती व्यक्ती त्याची देखभाल करेल. आता होतं काय, की आपण जेव्हा गिफ्ट देतो ना, तर ती गिफ्ट इमिडिएटली कम्प्लीट होते. म्हणजे माझी प्रॉपर्टी आहे, मी प्रॉपर्टी दुसऱ्याला दिली, तर गिफ्ट पूर्ण होण्यासाठी काय लागतं, तर ती जी दुसरी व्यक्ती आहे, ज्याला डोनी म्हटलं जातं, म्हणजे देणारा डोनर आणि घेणारा डोनी, तर तो जो डोनी आहे ना, त्यांनी ही गिफ्ट ऍक्सेप्ट केली, मान्य केली की इमिडिएटली गिफ्ट होते. आता डोनी कशाला नाही म्हणेल, प्रॉपर्टी मिळतीये, काहीही मोबदला न देता मिळते, डोनी थोडाच नाही म्हणणार आहे, डोनी मोस्ट ऑफ द केसेस मध्ये होच म्हणणार आहे. मग अशा वेळेला एखाद्या वृद्ध व्यक्तीने त्याची प्रॉपर्टी अशा प्रिझम्पशन खाली दिली की ही व्यक्ती माझा सांभाळ करेल आणि त्या व्यक्तीने तिचा सांभाळ नाही केला, तर ती वृद्ध व्यक्ती अशा सिच्युएशन मध्ये येते की प्रॉपर्टी पण गेली, माझा सांभाळही होत नाहीये, बरं आता दुसऱ्यांना पैसे देऊन सांभाळ करून घ्यावा म्हणलं तर प्रॉपर्टी नाहीये. तर अशा पद्धतीचं एक लक्षात घ्या, कायदा जो केला जातो ना, तो न्याय देण्यासाठी केला जातो. आणि म्हणून असे काही जजमेंट्स आहेत, बॉम्बे हायकोर्टाचं सुद्धा जजमेंट आहे की जे आई वडिलांनी दिलेली गिफ्ट डीड कॅन्सल करता येऊ शकते का. तर अशा पद्धतीचे जर का काही केसेस असतील, अशा पद्धतीच्या फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस असतील, तर गिफ्ट डीड कॅन्सल करता येऊ शकते किंवा गिफ्ट डीड ही कंडिशनल असू शकते. अदरवाईज गिफ्ट डीड ही कंडिशनल किंवा गिफ्ट डीड मी नंतर कॅन्सल करतो असं म्हणता येत नाही. ज्या क्षणी आपण गिफ्ट डीड करतो आणि ती डोनीने ऍक्सेप्ट केली असेल तर ती गिफ्ट त्याच क्षणी कंप्लीट होते. गिफ्ट डीड करायची कशी, मी मगाशी म्हणलं तसं टेक्निकॅलिटी आहे. कुठली टेक्निकॅलिटी आहे, तर तुम्हाला गिफ्ट डीड ही लिखित स्वरूपातच करावी लागते. त्या लिखित स्वरूपाच्या गिफ्ट डीड वरती गिफ्ट देणारा म्हणजे डोनर त्याची सही असली पाहिजे, गिफ्ट घेणारा ती गिफ्ट मान्य करतोय त्याची सही असली पाहिजे, 2 साक्षीदार असले पाहिजेत.
आणि जर का ही गिफ्ट डीड आपण इमूवेबल प्रॉपर्टीची करत असू, स्थावर मिळकतीची करत असू, तर त्याचं कंपल्सरी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. मग स्टॅम्प ड्युटी किती पडते? अहो मला माझ्या नातेवाईकांनाच द्यायचंय, मग तरी एवढी स्टॅम्प ड्युटी कशाला भरू? हे पहा, हे आम्हा वकिलांच्या हातात नाहीये स्टॅम्प ड्युटी किती भरायची वगैरे. कायद्याने जे सांगितले ते आम्ही तुम्हाला आणि आम्ही सांगत असतो. तर कायद्यामध्ये सांगितलेल्या पद्धतीनं आपल्याला स्टॅम्प ड्युटी ही भरावीच लागते आणि मग हे गिफ्ट डीड आपल्याला रजिस्टर करावं लागतं. अशा पद्धतीची ही जी काही टेक्निकॅलिटी आहे, ही टेक्निकॅलिटी पूर्ण केल्यानंतरच आपली गिफ्ट डीड पूर्ण होते. मला ह्याचं नाव घालायचंय, मला त्याचं नाव घालायचंय, मला घालायचंय घाला तुम्ही, पण ते कसं करायचं? कारण याच्यामध्ये मिळकतीचा मालकी हक्क एका पद्धतीनं हस्तांतरण होतो. आता पुढचा प्रश्न की मला गिफ्ट डीड करायचंय, पण ती जी काही गिफ्ट आहे ना त्याचा अंमल कधी व्हायला पाहिजे? तर माझ्या मृत्यूनंतर व्हायला पाहिजे. मृत्यूनंतर अंमल द्यायचा आहे ना, मग आता गिफ्ट डीड करूच नका ना. कुठल्याही पद्धतीचा ट्रान्सफर जे प्रॉपर्टीचं आहे ती जर का तुम्हाला मृत्यूनंतर व्हावी असं वाटत असेल तर एक लक्षात घ्या, त्याच्यासाठी मृत्यूपत्राची तरतूद आहे. त्याच्यासाठी गिफ्ट डीड करू नका. गिफ्ट डीड आणि मृत्यूपत्र ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मृत्यूपत्र करण्याचा अधिकार प्रत्येक मालकाला आहे आणि तो मृत्यूपत्राने त्याची प्रॉपर्टी कोणालाही देऊ शकतो. त्याच्या पुढचा मुद्दा आपल्याला मी आत्ताच सांगितलं, गिफ्ट डीड साठी हे स्टॅम्प ड्युटी भरणं या सगळ्या टेक्निकॅलिटी झाल्या. माझा मृत्यूपत्राविषयीचा व्हिडिओ जरूर पहा. मृत्यूपत्राला आपल्याला मृत्यूपत्र रजिस्टर करण्याची गरज पडत नाही. मृत्यूपत्र आपल्याला स्टॅम्प ड्युटी मागत नाही. अत्यंत कमी खर्चामध्ये होणारा पर्याय आहे तो म्हणजे मृत्यूपत्र. मग अशा वेळेला आपण गिफ्ट डीड का करतोय? आपल्याला नक्की काय करायचंय हे नीट जाणून घ्या, याची नीट माहिती वकिलांना द्या आणि मग वकील तुम्हाला योग्य तो सल्ला देतील, योग्य ती तरतूद कायद्यामधली जी काही आहे ती सांगतील. त्यामुळे कृपया गिफ्ट डीड आणि मृत्यूपत्र याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. गिफ्ट डीड वरती नाव दिलं गिफ्ट डीड आणि खाली तुम्ही सगळ्या तरतुदी टाकल्या मृत्यूपत्राच्या, तर एक गोष्ट लक्षात घ्या, केवळ नाव गिफ्ट डीड दिलंय म्हणून ते गिफ्ट डीड होणार नाही, तर ते मृत्यूपत्र मानलं जाईल. परत एकदा सांगते, कायदा नीट समजून घ्या आणि मगच अंमलबजावणी करा. आणि कायदा समजून घ्यायचा असेल सोप्या भाषेत तर माझ्या व्हिडिओजना सतत भेट देत राहा आणि याची माहिती आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.